स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो हॅलो. हा सर दिसते. ओके, चला मला एक सांगा, पर्सेंटेज सगळ्यांना समजलेलं? शेकडा हो सर. सगळ्यांना? हा परफेक्ट. अरे कोण म्हटलं परफेक्ट ते? हा परफेक्ट कोण म्हटलं? परफेक्ट कोण म्हटलं? मी सर. मग आता मी क्वेश्चन विचारतो त्याची आन्सर तूच द्यायची आता. ओके, चला आपण एक दिवस आणि पर्सेंटेज साठी देऊया. काही उदाहरणं मी इथे घेतलेली आहे, आपण सोडूया. लक्षात आहे? आणि एक दिवस आपण पर्सेंटेज साठी देऊया, जेणेकरून आपल्याला 5वी मध्ये जर परफेक्ट झालं तर 6वी 7वी 8वी मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही, 9वी 10वी मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आहे? त्याच्यासाठी आपण आणि एक दिवस त्याच्यासाठी देऊया. ओके, चला मला सांगा, हे तुम्ही पर्सेंटेज मध्ये कसं लिहा? प्रत्येकाने एक एक सांगायचं. पहिलं कोण सांगतो? मी बोलतो त्याने सांगायचं. बघूया. हाफ सर. मी सांगतो त्याने सांगायचं. ओके ओके, मी बोलतो त्यानेच बोलायचं. ओके, पहिल्यांदा सांगणार अनुराग सांगणार. अनुराग नको, सिरंगुपे. सिरंगुपे. वन हाफ म्हणजे किती पर्सेंटेज? हाफ म्हणजे किती पर्सेंटेज? हॅलो, चला पुढच्याला विचारतो मी. प्रभू, प्रभू हाफ म्हणजे किती पर्सेंट? 50. 50%. ओके, काय करायचं सांगा? हाफ आहे ना, त्याला खाली 100 आणायला बघायचं. 100 म्हणजे किती झालं? 50/100 म्हणजे 50%. ओके, 3/4 डिंडे सांगणार. डिंडे 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 हा सर. पटकन सांगायचं. 3/4 म्हणजे किती पर्सेंट? नाही येत तर मी दुसऱ्याला विचारणार. अनुराग, अनुराग 75%. 75% सर. इथे काय करायचं? 100 करायचं. खाली 100 करायचं. खाली 100 25 ने मल्टिप्लाय केलं, इथे पण 25 ने मल्टिप्लाय करायचं. 75/100 होतं, म्हणजे काय समजा 75%. ओके, 14/20 म्हणजे किती पर्सेंट? कोण सांगूया आता? डिंडे तुला येईल आता? डिंडे डिंडे हा सर. चला, हा सांग ना मग. पटकन सांग, वेळ घालू नको. 1 मिनिट सर. 1 मिनिट नको, अर्धा मिनिट घ्यायचा. पटकन. सर मी सांगू? नको, तुला चान्स देणार मी. सगळ्यांना चान्स देणार. नाहीये डिंडे? डिंडे सर मला मागच्या वेळी समजलं नाही, म्हणजे माझी रेंज जात होती. सर मी काय सांगू? असं मग विचारायचं ना. मी असं विचारलं ना, कोणाला समजलं नाही विचारलं तेव्हा तरी बोलायचं. दिगे तू सांग बघूया. दिगे, दिगे आवाज येतो माझा? दिगे, हॅलो. अरे आवाज सर येत नाही माझा, काय किती येतोय? पर्सेंट? हा किती पर्सेंट? 14/20 म्हणजे किती पर्सेंट? सर 70% का? सर तुमचा आवाज येत नाही. येत नाही रे. हॅलो, येतोय सर. येतोय. इथे × 5 करायचं म्हणजे 100 मिळणार. खाली 100 आणायचं.
सर किती असणार 60%. 70%. ओके. आता कोण सांगा डिगे सांगणार डिगे 14/25 म्हणजे किती पर्सेंट? किती पर्सेंट? महेंद्रे 2 वरनं कशाला जॉईन झाला बाबा? दिघे आवाज येतोय माझा? अनम्यूट हो गया दिघे तू आधी. बोल ना, नाहीतर मी पुढच्याला देणार. किबे तू सांग. किबे किबे आवाज येतो? अरे आवाज येत नाही माझा, काय येतोय? स्वरा येतोय आवाज? हो सर. मग बोलत काय नाहीये? डिगे पण बोलत नाही, किबे पण बोलत नाही. वाळके सर कोण मी आहे? बोलू? नको, वाळके सांग बघूया. वाळके वाळके कोण आहे? सांग ना वाळके. बाहेर पडला. ओके. बाहेर पड. कांदे सांग. कांदे हो सर 56. किती? 56. इथे काय करायचं? 25 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं. किती होतं सांगा? 56/100 म्हणजे 56%. ओके. चला नेक्स्ट कोण सांगतोय मला? कांदे झाले. दुसरा प्रभू. प्रभू प्रभू 2 मिनिट. 4/5 प्रभू सांगणार. दुसरा प्रभू सांगणार. पहिले प्रभूने सांगितलेलं, दुसरा प्रभू. दुसरी प्रभू आहे ही. नाव काय? यश प्रभू. कोण नावाने आलाय? यश आलाय. सर मी सांगितलेलं कोणी यश प्रभू. सांगितलेलं? परत सांग ना. मग मगाशी कोणी सांगितलं नव्हतं? दिव्या प्रभू म्हणजे कोण आलंय? दिव्याच आहे का? काय आई? भूमिका. कोण? भूमिका. भूमिका सांग बघूया. भूमिका. सर मी सांगू का? नको, जरा थांब ना, सगळ्यांना विचारेल. किबे सांगणार, वाळके सांगणार, दिघे सांगणार. कोण सांगणार? सर तुम्ही परत क्वेश्चन सांगाल? 4/5 म्हणजे किती पर्सेंट? सर मी सांगू? कोण ती? कोण बोलते? सर दिंडे. दिंडे बोल. सर 8%. सर 80/100. सर 80/100. मी तुला विचारलंच नाही ना. मी कोणाला विचारतो त्यानेच बोलायचं. 80%. 80%. 80%. ओके. नंतर 16/20 कोण सांगणार? नाव सांगतो मी. दिघे सांगणार. दिघे. दिघेने अजून एक पण सांगितलं नाहीये. दिघे नाहीतर वेद वाळके सांगणार, नाहीतर भूमिका सांगणार. कोण सांगते तिघापैकी? दिघे, वाळके नाहीतर भूमिका. कोण बोलताय? सिंपल सर आहे. 80%. किती? 80. 80. इथे काय करायचं? 5 करायचं. इथे पण 5 करायचं. म्हणजे काय महिना सगळं खाली 100 आणायला बघायचं. 80%. ओके सर. 80%. ओके. भूमिकाने सांगितलं. ओके. आता कोण राहिलाय? वाळके, दिघे. 32/50 म्हणजे किती पर्सेंट? वहीमध्ये लिहून घेताय ना? हो सर. सिंपल आहे. 64%. 64. कारण याला काय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके. 64%. ओके. आणि एक लास्ट 14/25 वाळके सांगणार. वाळके. वाळके नाही तर बाहेर पटकन. नेट कनेक्ट नव्हतं म्हणून सांग मला. मग नेट कनेक्शन गेलेलं म्हणून सांग. सर हे झालं ना? कुठे झालं? हा झालं. तरी पण सांगतो काय बघूया. वाळके किती येणार? वाळके 56/1. 56/1.
किती आहे ते तरी सांग ना मला. इकडे आहे की रे? 1. 56%. ओके, चला नेक्स्ट बघूया. हे पण पटपट सांगायचं मला. आता कोणी सांगा, चला वेळ घालूया नको आपण. पण आपल्याला आणि काय खूप घ्यायचं आहे. हे खूप उदाहरणं सोडवता येईल. 0.1 म्हणजे किती पर्सेंट? काय करायचं सांगा. 0.1 म्हणजे आपण कसं लिहू शकतो सांगा. सर 1 हा, काल सर 1 multiply 10. 10/100 करायचं. खाली 100 आणायचं. म्हणजे किती पर्सेंट झालं? 10%. 10%. 0.5 म्हणजे किती होणार? पटपट बोला. सर 5 Multiply 10. म्हणजे किती आलं? 50. 15%. 50%. 0.6 म्हणजे किती होणार? सर 6/10 is equal to 50/100. 60%. 160%. 0.67 म्हणजे किती होणार? काय दिले? तर हे आले. 57/100 म्हणजे किती होणार? किती? 57%. थांब. सरांचं लिहून दिला. करते. म्हणजे किती होणार? हे डिव्हिजन होणार सर. हा, किती सांगा ना आन्सर. याला डिवायडेड बाय 10 करावं लागेल. मग याला पण डिवायडेड बाय 10 करावं लागेल. म्हणजे काय होणार सांगा? 7.8. 7.8. असले आपण घेतलेत की नाही? हो सर. सर घेतलीये. मग तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. लिहू थांबव. सर ही स्क्रीन हे कर. सगळ्यांच्या शाळा सुरू झाल्या का? हो सर. काय आज हो शिकवलं? सर. काय काय शिकवलं आज? आज काय मॅथ्सचं जे शिकवलं ते इझी वाटलं का नाही वाटलं? वाटलं सर. सर आमची सुरू नाही झाली आहे. सुरू नाही झाली. कोण बोलताय? सर मी कांदे. सुरू नाही झाली. मुंबईला सुरू नाही झाल्या शाळा. माझी पण नाही चालली झाली. ऑफलाईन नाही झाली अजून. पण फोटो आलाय की का आज? मुंबईला काय? चला 25% आमची स्क्रीन घ्या. 25% ऑफ 100 म्हणजे किती? सर जरा मागची स्क्रीन घ्या. मागची स्क्रीन घ्या. ओके. अरे कोणाचा माईक चालू आहे? कोणतरी बोलतोय, कोणाची तरी बहीण. अनुरागचीच असणार. झालं, पुढे जाऊ. त्याचा सर. हा सर एक मला क्वेरी आहे. हा विचार ना आधी. मागची हा, स्लाइडची मागची. बोल बोल बोल. हा सर मागची स्लाइड घ्या. हम्म. हा सर मग तिथे तुम्ही लिहिलेत ना ते 1000 मग कसं येणार तिथे? 1000 कसं येणार? इथे किती आहे बघ? 0.078. 1 2 3 3 शून्य द्यायचे. 1 2 3. इथे किती होते? 2 होते म्हणून 2 दिलेले. इथे किती होते? 0.6 होता म्हणून 10 दिले. 1 शून्य दिलेला. समजलं? हो सर. एक मिनिट आता सर. आता मला सांग, हे तू कसं लिहिणार? कसं लिहिणार? कोणतं सर? हे पटकन बोल. हा सर सांगते, एक मिनिट. हा सर 197/1000 असंच येणार ना? हा बरोबर. 1 2 3 शून्य आहे. आणि तुला जर असं सांगितलं तर काय लिहिलं असतं तू? असं दिलं तर काय करणार? काय लिहिणार? सर 40 मग येणार. 40 येणार. समजलं आता काय ते? हो सर समजलं. ओके, चला मला सांगा 25% ऑफ 100 म्हणजे किती येणार?
अरे एकदम सिंपल आहे ना. सर 25. 25 आहे ना. 25% ऑफ 100 म्हणजे काय आलं 25%. 25 फक्त. सर 25 पोजा 100. 25 आहे ना. कसं काढणार आपण 25 100 इंटू 100 करणार. 0 म्हणजे काय होणार 25 येणार ना. आता 25 ऑफ 200 म्हणजे किती होणार. काय करणार आपण 25 अपॉन 100 इंटू 200. बघितलीत आपण खूप बघितली. हे 0 गेलं किती होणार 50. तसं 25 ऑफ 300 किती येणार 25% ऑफ 400 300. बोला ना पटकन 75 ना. तुम्ही डिव्हिजन केली नाही. पटपट यायला पाहिजे होतं. त्याचं सांगा किती होणार 25% ऑफ 100. हे 2 0 गेले. आता मला सांगा 12% ऑफ 350 कसं लिहिणार मी. कसं लिहिणार 12 अपॉन 100 12/100. इंटू 350. याच्यातलं एक गेलं. ओके याचा आन्सर किती येतं बघा 35 इंटू 12 420 येतं डिवायडेड बाय 100 डिवायडेड बाय 10. समजलंय. हो सर. ओके आता याचं सांगा पटकन 40% ऑफ 50 kg म्हणजे काय करणार 40 अपॉन 100 इंटू 50 किती आहे ना 20 kg. ओके समजलं. आता 50% ऑफ 50 kg किती आहे ना 50% ऑफ 50 kg किती आहे ना. हा बोलणार ना त्याचं 25. 25 kg. 5% ऑफ 5 kg काय होणार सांगा 5 अपॉन 100 इंटू 50 म्हणजे किती होणार सांगा किती होणार. इथे एक शून्य केला बघा. ओके आपण काय करायचं 25/10. हे 5 kg आहे. सॉरी 5 kg आहे. मी 50 kg घेतलं सॉरी 5% ऑफ 5 kg. आपण काय करणार सांगा 25 अपॉन 100 म्हणजे किती होणार सांगा 0.25 kg. 0.25 kg ऑप्शन नसेल तर आपण काय लिहिणार ग्रॅम मध्ये ऑप्शन असेल तर किती ग्रॅम होणार याचे 0.25 चे kg चे ग्रॅम्स किती होणार. मी शिकवलंय का नाही शिकवलं. हॅलो स्वरा शिकवलंय का नाही शिकवलं. ग्रॅम टू किलोग्रॅम हा किलोग्रॅम. हा मग सांगा ना 0.25 चे किलोग्रॅम चे ग्रॅम किती होणार. आपल्याला माहित आहे 1000 ग्रॅम्स. Sir, 25,000. बापरे 0.25 किलोग्रॅमचे ग्रॅम किती होणार त्या विचारलेले 25. 25 ग्रॅम्स होणार. बापरे इथे काय करायचं सांगा Sir, 250. 250 होणार. 0.25 ला 1000 ने मल्टिप्लाय करायचं. 0.25 म्हणजे किती आलं 25 अपॉन 100 इंटू 1000. 2 शून्य केले म्हणजे काय राहिलं सांगा 250 ग्रॅम्स झाले. डिव्हिजन करा तुम्हाला येत नाही बघा. हे काय होणार सांगा 250 ग्रॅम्स. ओके 10% ऑफ 200 पटकन सांगा किती होणार 10% ऑफ 200 किती होणार 20. 20. 15% ऑफ
1500 1500 काय होणार 15/100 इंटू 1500 हे जर केलं 15 इंटू 15 तर तुम्हाला आन्सर मिळणार 15चा स्क्वेअर 225 ओके 100% ऑफ 24 किती आहे ना 100% ऑफ 24 किती येणार काय होणार सांगा 100/100 इंटू 24 तोच येतो ना 100% मध्ये सगळंच ना जो नंबर आहे तोच येणार ना हॅलो आज सगळ्यांचा 20 मूड नाही आज सगळ्यांचा मूड नाही आहे का थांबूया आपण कोण बोलतच नाहीये नको सर थांबूया हा मग बोलतच नाही ना कोण मीच बोलतोय ऍक्च्युली रिव्हिजन आहे ना रिव्हिजनच्या वेळी तुम्ही बोलायला पाहिजे होतं मगाशी मी तुम्हाला विचारलं की पर्सेंटेज सगळ्यांना समजलं का होय म्हटलेलं तुम्ही मग बोलत का नाही ओके चला आज मी तुम्हाला आणि काय वेगळं दाखवणार आहे मला सांगा हे आपलं खरेदीची किंमत आहे आणि विक्रीची किंमत आहे तुम्हाला प्रॉफिट किती झालं असेल 1500 ला घेतलं आणि 1620 ला मी विकलं तर प्रॉफिट किती झालं असणार 120 रुपये 120 हे प्रॉफिट झालं आपल्याला समजा पर्सेंटेज प्रॉफिट काढायचंय कोण सांगू शकेल कसं काढता येईल पर्सेंटेज प्रॉफिट काढायचंय तर कसं काढता येईल कोण सांगू शकेल किती पर्सेंट प्रॉफिट झालं ते मला काढायचंय तर काय करायचं सांगा याच्यासाठी पर्सेंटेज अपॉन 100 करायचं का ओके आणि काय करायचं याला मल्टिप्लाय बाय 1500 करायचं परचेस प्राइस करायचं ओके हे दोन्ही केले नाही चुकलं आपलं काय चुकलं सांगा सॉरी चुकलं आपलं हे आपण पर्सेंटेज काढण्यासाठी केलेलं पर्सेंटेज काढायची ऍक्च्युली आपल्याला पर्सेंटेज काढायची आहे पर्सेंटेज जेव्हा काढायची असते ना मगाशी आपल्याला पर्सेंटेज देत होतात बघा तिथे काय देत होतं पर्सेंटेज देत होतं 25% ऑफ 100 पण आता आपल्याला पर्सेंटेज काढायची आहे मग त्यावेळी काय करायचं सांगा 120 इंटू 100 करायचं आणि डिवायडेड बाय 15 हे आपली काय झाली सांगा खरेदीची किंमत झाली आणि फायदा किती आला 120 आपण काय करणार असं करणार हे दोन्ही गेले समजा आपल्याला किती फायदा झाला 8% फायदा झाला ओके आपण आणि एक सोडूया बघा याच्यामध्ये फायदा किती आला सांगा 120 500 मग आपण काय मला फायदा 500 झाला इंटू 100 करायचं आणि कितीला खरेदी केलेली 2000 रुपयाला खरेदी केली 2000 इथे आपल्याला पर्सेंटेज मिळालं सर 2000 होतं केलं मी किती पर्सेंट फायदा आला 25% फायदा आला समजलं तुम्हाला आणि मी तुम्हाला दोन देतो मी हे लिहून काढलं सगळ्यांनी कसं काढायचं ते हो सर हा पहिल्याचा झाला हे पहिल्याचं आणि दुसऱ्याचं कसं काढायचं आता समजा एक वस्तू मी समजा 4000 ला घेतली ओके आणि समजा 4800 ला विकली तर मला पहिल्यांदा सांगा मला प्रॉफिट किती आलं ऍक्च्युली प्रॉफिट किती आलं सर 800 ऍक्च्युली प्रॉफिट मला किती आलं सांगा 800 झालं 800 2 मिनिट मी जरा बाजूला नेतो नाही नेता येणार असू देतो मला ऍक्च्युली प्रॉफिट किती आलं सांगा 800 झालं ओके आता मला त्याने पर्सेंटेज प्रॉफिट विचारलं पर्सेंटेज म्हणजे हे 4000 वर झालं 800 100 वर किती झालं असेल मग मी काय करणार सांगा काय लिहू सांगा कसं लिहू ते 200 अपॉन 4000 4000
इथे आपण लिहिताना काय लिहिणार, पर्सेंटेज लिहिणार. ओके. आता दुसरा प्रॉब्लेम समजा. नेक्स्ट पेजवर घेतो. समजा हे असंच असू द्या, अनेक प्रॉब्लेम घेतो मी. समजा एक वस्तू आपण काय केली, समजा 4,000 ला घेतली. ओके. आणि मी 3,000 ला ती विकली. मला काय होणार सांगा? लॉस. लॉस होणार. किती लॉस होणार? 1000. रुपयाचा. 1,000. कसं काढलं बाई? किती सर लॉस होणार? 400. पर्सेंटेज लॉस काढायचं. पर्सेंटेज प्रॉफिट नाही, आता पर्सेंटेज लॉस काढायचं. तर मी काय करणार, सेम करणार. किती आलं सांगा लॉस? 400 इंटू 100 डिवायडेड बाय 4,000. 1 2 3 1 2 3 4 1 4 4 10. किती लॉस झाला मला? 10%. समजलं सगळ्यांना? हो सर. लॉस पण होऊ शकतो, नाही तर प्रॉफिट पण होऊ शकतो. ओके. आणि समजा एक घेतलं मी मला सांगितलं एक 5,000 ची वस्तू मी समजा कितीला विकूया, 5,000 ची वस्तू मी 3,900 रुपयाला विकली. तुम्हाला किती लॉस झाला ऍक्च्युली? तोटा किती आला? लॉस म्हणजे तोटा 1,100. 1,100. आता आपल्याला पर्सेंटेज लॉस, मग आपण इथे 10 काढलेला, आता याचं काढायचं. मी काय करणार सांगा, 1,100 इंटू 100 डिवायडेड बाय 5,000. 1 2 1 2 3 3. काय करणार मी? 5 1 5 5 2 10 5 2 10. किती पर्सेंट लॉस झाला मला? 22. 22%. असे समजतील तुम्हाला? समजले काय? आणि घेऊ मी? सर आणि घ्या. आणि ओके. इथे मला काय दिले सांगा? मी वस्तू 3,000 ला घेतली. 3,000 ला घेतली आणि समजा 3,300 ला विकली. तुम्हाला प्रॉफिट झालं की लॉस झालं? प्रॉफिट 300 रुपयाचा. ओके. प्रॉफिट. ओके. प्रॉफिट 300 रुपयाचा प्रॉफिट. प्रॉफिट. ओके. पर्सेंटेज प्रॉफिट कसं काढणार? सर 300 300 इंटू 100 डिवायडेड बाय 3,000. किती येतं? किती येतं? सर 10%. 10%. 10%. ओके. समजा कुठे गेला मला पॉइंटर? आहे. ओके. एक वस्तू मी 3,000 ला घेतली आणि समजा 2,600 ला विकली. तर काय झालं, मला प्रॉफिट झालं की नको? 3,000 2,600 नको, 2 मिनिटा. सर लॉस झाला. 2,400 ला विकली. लॉस झालं का प्रॉफिट झालं? लॉस. किती? सर 600 रुपये. 600. किती पर्सेंट लॉस झालं ते कसं काढणार? सर 600 इंटू 100 डिवायडेड बाय 3,000. किती येतं? किती येतं? एवढा वेळ 20%. 20%. समजलं की अजून घेऊ? हॅलो. मगाशी पर्सेंटेज दिली होती आणि अमाऊंट काढायला सांगितलं. आता पर्सेंटेज
काढायला सांगितली, जमेल का अशी का नाही जमणार? सर जमेल. आणि घेऊ का? काय शेटे कुठे होती बाई? काय शेटे आता आली ती सर. म्हणतो कुठे होती? मला प्रॉफिट झालं का लॉस झालं? काय झालं, प्रॉफिट झालं का लॉस झालं? प्रॉफिट किती? 1500. ओके. 1500. पर्सेंटेज किती आली ती कशी काढणार? 1500 into 100 divide by Divide 4000. 1000. बघा, दोन गेले 15 के 15, 15 ते 45, म्हणजे 100/3. 100/3 म्हणजे आपण कसं लिहू शकतो? 100/3 म्हणजे किती पर्सेंट असते? 3 3. 33. बरोबर. किंवा आणि एक 3 जोडला तरी चालेल. 33.33% असतं. लक्षात आहे? 100 ला जर आपण डिवाइड बाय 3 केला ना तर आपल्याला काय मिळतं सांगा? 33 3 जा 99 राहिलं. परत 1 राहतं, त्याला भाग जात नाही, 0 लिहिणार. इथे 10 लिहिलं, परत 3, परत 1 राहणार. हे एंडलेस आहे. आपण 2 लिहितो, 33.33 लिहायचं. क्लिअर? 33.30. Yes, sir. क्लिअर? जाऊ मी पुढे? हो अजून सर. अजून घ्यायला पाहिजे? अजून घ्यायला पाहिजे काय? क्लिअर झालं? क्लिअर झालं सर. क्लिअर सर. सगळ्यांना एक क्वेश्चन ना कुठल्या तरी ह्याच्या पेपर मध्ये आलेला 2 महिना काय आलेला पेपर बघा, पर्सेंटेज वर नाहीये, पण तुम्हाला जमतो काय बघा. ओके सर. 2 मिनिट. तिथे माझ्या बघण्यात आलेला, परीक्षेला विचारलेला. कुठे बघितलेलं? स्क्रीन अडकली आहे. नाही मी काय घेत नाहीये. ओके, नेक्स्ट बघा. एक वस्तू आहे ना, ती आपण 400 रुपयाला विकली. कितीला विकली? 400 रुपयाला विकली. आणि मला काय 400. झालं सांगा, या विक्रीच्या किमतीच्या 3-8 टाइम्स मला प्रॉफिट झालं. नाही, प्रॉफिट ओके. मी जी विकली ना त्या विक्रीच्या किमतीच्या 3-8 टाइम्स मला प्रॉफिट झालं. तर आपल्याला कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदीची किंमत विचारली. कोण काढू शकेल का? मी प्रॉब्लेम समजला का तुम्हाला? मी 400 ला एक वस्तू विकली, शर्ट विकलं समजा, मला प्रॉफिट किती आलं? 3-8 टाइम्स सेलिंग प्राइस. हे आपलं सेलिंग प्राइस आहे, विक्रीची किंमत. मला प्रॉफिट किती आला? 3-8 टाइम्स विक्रीच्या किमतीच्या प्रॉफिट झाला. हे सेलिंग प्राइस किंवा विक्रीच्या किमतीच्या 3-8 टाइम्स प्रॉफिट झाला. ओके, मला कॉस्ट प्राइस काढायची. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदीची किंमत काढायची. कोण सांगेल मला कशी काढता येईल? मला आधी प्रॉफिट किती आलं ते सांगा. कसं काढणार? हॅलो, कोण सांगणार? सर 38 ने 400 ला मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे का? बरोबर. किती होतं सांगा? किती होतं? 150. 150. हे काय आहे? हे काय आहे? सर प्रॉफिट आहे किंवा त्याला नफा म्हणूया आपण. ओके, कॉस्ट प्राइस किती असणार? कशी काढणार? किती असणार? 400 मध्ये 150 मायनस करणार. बरोबर आहे, 400 - 150 करायचं.
किती मिळणार आपल्याला 250 मिळणार. 250. हा स्कॉलरशिपला विचारलेला होता. ओके. ओके. तुम्हाला ते एका पेपर मध्ये विचारलेला गेल्या वर्षीच्या काय त्याच्या पहिल्या वर्षीच्या माहित नाही. एका क्वेश्चन विचारला एकदम सोपा होता बघा. फक्त तुम्हाला 3-8 टाइम्स करता यायला पाहिजे तर तुम्हाला तो काढता येईल. 2019 मध्ये विचारलेला. 2019 मध्ये अनेक क्वेश्चन विचारलेला पर्सेंटेज वा. समजा 12% ऑफ 1250. कोण सांगतो? 12% ऑफ 1250 किती येणार? सिंपल आहे, पटकन सांगा मी कसं लिहू. 12% म्हणजे कसं लिहिणार? हा 12% म्हणजे कसं लिहिणार? 12/100. इंटू काय करायचं? 125. 250. हे काय करायचं नाही, 10 असेल ना तर त्यांनी डिवाइड वगैरे काही करायचं नाही. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती होतं बघा? 125 इंटू 12 चं टेबल येतं. हो सर. बरोबर आहे? हो बरोबर सर. आहे की? अरे बोला की रे बाबा. बरोबर आहे? 1500 डिवायडेड बाय 10. 0 गेलं आपल्याला किती मिळालं? किती आहे सांगा? 12% ऑफ 1250 किती आहे ना? 150. 140. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले आणि मला वाटतं ते इझी आहेत बघा. जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली तर. आणि मी कितीतरी प्रॉब्लेम घेत आहे बघा. ओके. नेक्स्ट हा थोडासा वेगळा आहे बघा. 250 इज डॅश डॅश पर्सेंट ऑफ 1000. मगाच सारखंच आहे. 250 इज डॅश डॅश टाइम पर्सेंट ऑफ 1000. त्याच्यासाठी एक तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. तुम्हाला पर्सेंटेज विचारलंय ना, 250 अपॉन 1000 करा आणि खाली 100 आणण्याचा प्रयत्न करा. मगाच सारखाच प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला डायरेक्टली नाही दिले, असं दिलं. 1000 divided by 10 करायला. किती आहे ना? सर 100. 100 आणि 250 डिवाइड बाय 10 25 येणार. मग 25%. 25%. बरोबर आहे, बरोबर आहे. 100 डिवाइड करायचं, डिवाइडेड बाय 100 करायचं. किती येणार बघा? 25%. असं पण विचारलं का? 120 डॅश डॅश पर्सेंट ऑफ 1200. काय करणार? काय करणार? 120 अपॉन 100 करायचं. 1200. आपल्याला आता काय करावं लागेल? तर 0 ला 0 कट करून टाकायचा. काढून टाकला. ओके. हे पण आपण असं लिहू शकतो. 12 असं लिहू शकतो. नाही सॉरी, 12 10 जा. ओके 10 जा. 12 1 जा 12, 12 10 जा. म्हणजे किती लिहिणार आपण? काय करणार आता? पर्सेंटेज करायचं. काय करणार? त्याला मल्टिप्लाय बाय 10, त्याला याला मल्टिप्लाय 10%. मी इथे काय केलं ते लक्षात आलं तुमच्या? इथे काय केलं ते लक्षात आलं का? आपल्याला काय मिळालं सांगा? 12 अपॉन 120 मिळालं. म्हणजे काय झालं सांगा? 12 अपॉन 120 म्हणजे 1 अपॉन 10. 12 1 जा 12, 12 10 जा 120. काय होणार? याला 10 ने मल्टिप्लाय करणार, याला पण 10 ने मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय बाय 10. ओके. तसंच हे सांगा बघूया पटकन. कसं लिहिणार सांगा? 140 अपॉन 140. 1400. सर हे पण 10%च येणार. 10% येणार. 1 अपॉन 10 इंटू 10 इंटू 10 म्हणजे 10 अपॉन 100 म्हणजे 10%. समजेल असे पण क्वेश्चन विचारतात बघा. ओके. चला नेक्स्ट. इथे आता वेगळं विचारलं बघा. 5% ऑफ y इज 80. 5% ऑफ y इज 80. 5% म्हणजे आपण कसं लिहितो सांगा? 5% कसं लिहितो?
ऑफ वाय Pi वाय upon- आपण इथे वाय इज इक्वल टू 80 दिलेलं आहे. याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. ओके, तर याच्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण काय करायचं, कशाची 5% 80 येणार हे आपल्याला काढायचं आहे. मी काय करतो बघा, हा वाय आहे ना तो मला काढायचा आहे. मी लिहिताना मी काय करणार, जो 80 दिलाय ना इंटू 100 करायचं डिवायडेड बाय 5 म्हणजे मला वाय मिळणार. ओके, हे काय होणार सांगा, किती होणार 1600. काय केलं बघा मी, तर काहीच समजलं नाहीये. काहीच समजलं नाही. ओके, मला एक सांग, 5% ऑफ 200 किती येणार, 5% ऑफ 200 किती येणार, कसं करणार, 200 हा 5/100 बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन 200 किती येतं 10. 10 येतं. आता मी तुला काय सांगितलं सांगू का, 5% ऑफ व्हॉट इज 10. आपल्याला काय काढायला सांगितलं, हे काढायला सांगितलं. 5% ऑफ कशाचं 10 येतं हे आपल्याला काढायला सांगितलं. आता लक्षात आला प्रॉब्लेम काय, तो लक्षात आला तुझ्या, हो सर. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं बघा, असं सांगितलेलं असतं ना, तर मी कशी काढणार किंमत, तर जो आपल्याला 10 नंबर दिलाय ना त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवायडेड बाय 5. समजतं, समजलं सर. हा इथे आपल्याला काय दिलं नाही सांगा, कशाचं ती दिलेलं नाही, ते काढायला सांगितलं. पण 5% ऑफ वाय इज 80 म्हणजे आपल्याला काय दिलं सांगा, हे 200 नाही दिलं. 5% ऑफ हे दिलेलं नाही, आपल्याला किती येते म्हणून सांगितलं, आपल्याला 10 येते म्हणून सांगितलं. 200 आपल्याला काढायला सांगितलं. आता समजलं, मगाशी कोणी म्हटलं ते काहीच समजलं नाही म्हटलं, त्याला समजलं का, परत एक्सप्लेन करू. हॅलो, समजलं सर. ओके, आता ह्याच तसं काय वापरणार सांगा, फॉर्म्युला काय वापरणार सांगा, काय करावं लागेल, वाय इज इक्वल टू, हे काय दिलं 120 दिलेलं आहे, 120 इंटू 100 करायचं डिवायडेड बाय 10 करायचं, इथे येतं 12. इथे 1200चं 10% 120 आहे ना, हे तुम्ही डायरेक्टली काढू शकता. लक्षात जर तुमची प्रॅक्टिस असेल ना, 120 येतं, 10% सांगितलं नाही, 0 वाढवायचं. 20% ऑफ 200 सांगितलं, काय करणार सांगा, 20 इंटू 2 करायचं आणि 1 0 वाढवायचा. पाहिजे तर आपण काढूया बघा, कसं काढूया सांगा, नेक्स्ट कसं काढणार सांगा, हे काय लिहिणार, वाय इज इक्वल टू काय लिहिणार, 200 multiplication 200 multiply by 100 ओके डिवायडेड बाय upon 20. 21 ओके, सॉरी किती येणार, 21 10 किती येणार 1000. 1000 ओके. Sir, मगाशी 4000 सांगितलेला. सांगितलं काय करायला पाहिजे माहितीये, याचं 100 करा, तसंच ह्याचं 100, ह्याचं म्हणजे मी काय केलं सांगा, सर हा 20% इक्वल टू 200 घ्यायला पाहिजे आपल्याला. ओके, मग इथे आपल्याला काय करावं लागेल, 25 किती होतात सांगा, 100 होतात, मग 2500. ही पण मेथड वापरा, ही बघा, ही सिंपल मेथड पडेल तुम्हाला, ही सिंपल मेथड सांगतो बघा. आता मग Sir, पहिली सोपी आहे. नाही, एक इकडे सोपी सांगतो बघा, 5% 100 मिळवल्यास किती मल्टिप्लाय करावं लागेल, 20. 80 ला पण 20 ने करा, किती येतं आन्सर, 12 येतं. 3. आता 10 चा 100 करायला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 10 10 जा 120 ला पण 10 ने बघा, ही मला वाटतं सोपी पडेल. 1200. 1000.
आता 20चं समजलं. 100% करायला किती पडतंय? 5. 5. मग याचं पण 5 ने मल्टिप्लाय करा. 1000. ही वाटतं मला सोपी पडेल. ओके. आता 50%चं 100 करायला किती पडेल? 100 व्हायला किती पडेल? 2. 50 into 2 करा. 900. 900. ओके. 25चं 100 करायला किती लागतं? 4. 4. मग 325 into 2 करा. 12 आणि 13. 1300 ना. तुम्हाला कुठली इजी वाटते ती बघा. सर तुम्ही आता सांगितलं तीच. हा? तुम्ही आता सांगितली ती 100 आधी मिळवायचं नंतर त्याच्याने मल्टिप्लाय करायचं. ओके. बघा मग. ओके. पण प्रत्येक प्रकार समजून घ्या. मी साधारण बऱ्यापैकी उदाहरणं घेतोय. लक्षात आहे? पण ही तुम्हाला आता समजली, पण 2 दिवसांनी परत विसरू नका. त्याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे बघा. ओके सर. चालेल. चला नेक्स्ट एक क्वेश्चन आहे बघा. पटकन आन्सर कोण देते बघूया. 100 स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी 34 जणांची डोळे आहेत ते ब्ल्यू आहेत आणि बाकीच्यांचे डोळे आहेत ते ब्राऊन आहेत. तर व्हॉट पर्सेंट ऑफ द स्टुडंट इन माय स्कूल हॅज ब्राऊन आहेत. ब्राऊन डोळे असलेले किती पर्सेंट स्टुडंट आहेत? सर 34. 34. काय वाज बघ क्वेश्चन. सर ब्ल्यू आईज वाले 34 आहेत, तर आम्हाला आधी पर्सेंटेज मध्ये ना आधी आम्हाला नंबर मध्ये काढायचे आहेत. हे पर्सेंटेजच झालं ना. 100 दिलं म्हणजे हे पर्सेंटेजच झालं ना. 34 मग 34% काय आहे सांगा? ब्ल्यू आईज. ब्ल्यू आईज वाले. सर 100 मध्ये 34 मायनस करायची. आन्सर किती येतं? 66 ब्राउन आईज वाले, मग 66% ऑफ स्टुडंट्स आर ब्राउन आईज. 100च दिलंय म्हणजे पर्सेंटेज आहे ना ते. 100 दिलं म्हणजे 32%. राहिलेले 66%. ओके. ओके सर. असे पण क्वेश्चन हे करा, एक्सपेक्ट करा. अजयने 500 रुपयाची लॉटरी जिंकली. त्याने 25% कॅन्डी काय केली? खरेदी केली. तर त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले? कसं काढणार? 2 प्रकारे काढू शकता तुम्ही. सर आधी 25% ऑफ 500 काढायचं. ओके. कसं काढू? टीचर सर 475. आपण कसं ते मला सांग ना. 475 चुकीचा आहे आन्सर. 35 upon 100. 25 upon 100. इंटू 500. 500 into 500. एवढा वेळ 125. 125. 500 मधनं 125 गेलं तर मगाशी कोण 475 सांगत होतं. बरोबर आहे. किती येणार? 375. 375. दुसरी मेथड काय बघा. 25 त्यांनी काय केले? कॅन्डीज खरेदी केली. म्हणजे राहिले त्याच्याकडे किती सांगा? 75% राहिले. असं पण करू शकता तुम्ही. ते डायरेक्टली आन्सर मिळणार. 25 त्यांनी खर्च केले. 25% राहिले किती? 75% राहिले. 75 upon 100 into 500. ओके. ओके सर. कुणाला डाऊट आहे का? नाही सर. ओके. नेक्स्ट. 200 मनुष्याने आईस्क्रीम खाल्ली. त्यापैकी 45 मनुष्यांना चॉकलेट आईस्क्रीम मिळाली. तर चॉकलेट आईस्क्रीम किती जणांना मिळाली नाही? हे पण 2 प्रकारे सोडू शकता. कसं सोडवणार? हॅलो, कसं सोडवणार? 45% म्हणजे कसं लिहिणार? हॅलो, अरे आवाज येत नाही माझा. काय येतोय? येतो सर. Into 200. 90 लोकांना काय मिळाले सांगा? चॉकलेट आईस्क्रीम मिळाली.
चॉकलेट फ्लेवरचे आईस्क्रीम मिळाले. म्हणजे राहिलेली 200 किती 110. किंवा आपण असं पण म्हणू शकतो 45 लोकांना मिळाली चॉकलेट. नाही किती जणांना मिळाली नाही 55% मिळाली. 55. असं पण करू शकता तुम्ही. इथे डायरेक्ट आन्सर मिळणार. समजलं? 100. हो सर. ओके नेक्स्ट एवढीच होती माझ्याकडे. आता याच्यातलं कुठलं समजलं मी सगळ्या प्रकारची घेण्याचा प्रयत्न केला बघा जी की तुम्हाला विचारली जाऊ शकतात त्याच्यातली सगळ्या प्रकारची घेतलेली आहेत आपण. 3 लेक्चर आपण त्याच्यासाठी दिले 3च दिले ना बरोबर ना 3 लेक्चर आपण पर्सेंटेज साठी दिले त्यामुळे प्रत्येकाचं परफेक्ट व्हायला हरकत नाही. परफेक्ट झाले नसेल तर 3 लेक्चर परत बघा. बघून झाल्यावर तरी पण डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारा. तुम्हाला पुस्तकामध्ये जे जे क्वेश्चन भेटतील ना ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन असतील बघा त्याच्यातला एखादा एक नसेल तर विचारा मला. आणि नाही म्हटले तरी शेकड्यावर आपण पर्सेंटेजवर 100 पेक्षा जास्त उदाहरणं घेतलेली आहेत. 100 पेक्षा जास्त काउंट करा बघा. ओके 100 पेक्षा जास्त उदाहरणं आपण पर्सेंटेजवर घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचं परफेक्ट व्हायला हरकत नाही. ओके ओके सर. तुम्हाला काही डाऊट आहे अजून विचारा. नाही सर. मग आपण थांबूया. डाऊट असेल तर अजून आपल्याकडे 5-1 मिनिटं आहेत. सर मला एक डाऊट आहे. तुमच्याकडे पुस्तकामधला एखादा येत नसेल तो पण विचारायला हरकत नाही. काय नाही कुणाचा डाऊट नाही तर मी थांबू का?